2 मिनिटे वेळ काढून स्वामींचे म्हणणे ऐकाल तर सर्व इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला जीवनातला सर्वात मोठा प्रसाद मिळेल. श्री स्वामी समर्थ. आपले स्वामी म्हणतात की तुला मोठा प्रसाद द्यायचा आहे. या प्रसादामध्ये का अडकून बसला आहेस? अक्कलकोटमध्ये अग्निहोत्री म्हणून एक वृद्ध गृहस्थ होते. ते स्वामींचे निस्सीम भक्त होते. मुखात अखंड स्वामी समर्थांचे नाम व हृदयात स्वामी प्रेमाच्या भावनेवर अग्निहोत्री बुवांची वृत्ती स्थिर होती. अग्निहोत्री बुवांचा आध्यात्मिक अधिकार खूप मोठा होता. स्वामी किती रागवलेले असले तरी बुवांना दर्शनाला येण्याला बंदी नव्हती. उलट स्वामींचा राग शांत करण्याचे काम बुवा पार पाडत. स्वामी जर चिडलेले असतील तर मोठे मोठे यांचे स्वामींच्या जवळ येण्याची हिंमत होत नव्हती. परंतु बुवा थेट स्वामी चरणांशी जाऊन स्वामींचे दर्शन घेत. कधी कधी स्वामींच्या समोर तपकिरीची डबी ओढण्यासाठी देत आणि स्वामी सुद्धा आनंदाने ओढत. यावरून आपल्याला अग्निहोत्री बुवांचे स्वामींप्रती व स्वामींचे बुवांप्रती असलेले प्रेम लक्षात आलेच असेल. अग्निहोत्री बुवांचे आध्यात्मिक प्रगती स्वामींच्या शाळेमध्ये सुरू होती. स्वामी बुवांना प्रत्यक्ष कृतीद्वारे शिकवत होते आणि बुवा सुद्धा ते सर्व ग्रहण करत होते. असे बरेच दिवस सुरू होते. बुवांचे नित्यनेमाने स्वामींच्या दर्शनाला येणे सुरू होते. बुवा प्रत्येक वेळेला आले म्हणजे त्यांच्या बाबतीत एक प्रसंग नेहमी घडत होता. आता तो प्रसंग काय हे पाहण्याआधी व व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी सर्वांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. जेव्हा सुद्धा बुवा दर्शनाला यायचे त्यावेळी भाविकांनी अर्पण केलेले पेढे, बर्फी अथवा मिष्टान्न नैवेद्य हा सर्व प्रसाद स्वामी लहान मुलांना व तिथे जमलेले सेवेकरी यांना वाटून देत असे आणि बुवांना मात्र काहीच देत नसे. मी स्वामींचा इतका लाडका आहे तरी स्वामींनी आजपर्यंत मला एकदाही प्रसाद दिला नाही याची खंत नेहमी अग्निहोत्री बुवांना वाटत असे. असेच एक दिवस बुवा स्वामींच्या दर्शनाला आले आणि त्यावेळी सुद्धा तिथे भरपूर पेढे, बर्फी असा प्रसाद आलेला होता आणि हा प्रसाद बघून बुवांना मनोमन खूपच तीव्रतेने वाटले की स्वामींनी मला हा प्रसाद दिला तर मी खूप तृप्त होईन. असा विचार बुवांच्या मनात येताच तो तत्काळ स्वामींना समजला. त्यानंतर मात्र स्वामींची एक लीला सुरू झाली. ती अशी की जेव्हा जेव्हा अग्निहोत्री बुवा स्वामींच्या दर्शनाला येत तेव्हा तेव्हा स्वामी झोपलेले असत. स्वामींनी बुवांचे दर्शन बंद केले. हा प्रकार कित्येक महिने सुरू होता. जेव्हा जेव्हा बुवा दर्शनाला यायचे तेव्हा तेव्हा स्वामी झोपून घ्यायचे आणि स्वामी झोपेतून कधी उठतील याची वाट बघत राहावे तर स्वामी शिव्या देत. आता मात्र बुवांना शंका येऊ लागली होती. स्वामींचे माझ्यावर इतके प्रेम असताना अचानक दर्शन का बंद झाले? माझे असे काय चुकले आहे की स्वामींनी मला दर्शन देण्याचे बंद केले आहे? असा विचार करत बुवांनी त्यावर मनामध्ये चिंतन सुरू केले. बुवांचे मनन सुरू असताना अचानक त्यांना आठवले की पेढे, बर्फी खाण्याची जेव्हा आपल्याला तीव्र लालसा झाली त्यानंतरच स्वामींनी आपल्याला दर्शन देण्याचे बंद केले आहे आणि तेव्हा बुवांना याची खात्री सुद्धा पटते. पुढे एके दिवशी असेच स्वामींची स्वारी खास बागेत होती. बुवा अग्निकुंडात टाकण्यासाठी लागणारे शेणाचे गोळे बनवण्यासाठी खास बागेत आले. तेव्हा सुद्धा स्वामींची स्वारी निजलेली होती. स्वामींनी दर्शन दिले नाही हे बघून आता मात्र बुवांना खूपच पश्चाताप झाला आणि हातातील शेण तोंडात घातले आणि म्हणाले, हे स्वामीराया, आजपासून मला बर्फी पेढे खावेसे वाटले तर मी शेण खाईन. हे स्वामी समर्थ, कृपा करून मला पहिल्यासारखे दर्शन द्या आणि या तुमच्या बाळावरचे प्रेम कायम ठेवा. अग्निहोत्री बुवा असे बोलून ढसाढसा रडू लागले. स्वामी तर प्रेमाचा सागर आहेत. स्वामी आपल्या बाळांना कधीही दुःख देणार नाहीत. बुवांचे असे बोलणे ऐकताच स्वामींनी खाडकन डोळे उघडले आणि बुवांना दर्शन दिले. तेव्हा सुद्धा बुवा म्हणाले की स्वामीराया, मी तुमच्याकडे पेढे, बर्फी मागितले, ही माझी चूक झाली. तेव्हा मात्र स्वामी मोठ्या मोठ्याने हसू लागले आणि स्वामी त्याच्याकडे बघून बोलले, अरे, तुला मोठा प्रसाद द्यायचा आहे, तू या छोट्या प्रसादात काय अडकून बसतोस? आता मात्र बुवांना पूर्ण खात्री पटली आणि स्वामींच्या वाक्याचा संकेतात्मक अर्थ समजला. त्यानंतर पुन्हा बुवा स्वामींच्या दर्शनासाठी नित्यनेमाने येऊ लागले आणि स्वामी सुद्धा त्यांना पूर्वीप्रमाणे दर्शन देऊ लागले. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी आपले गुरु माऊली आहेत. आपली प्रगती
व आपला विकास करण्याचे काम तर प्रत्यक्ष परब्रह्माने गुरुच्या रूपात उचललेले आहे. आजच्या स्वामीवाणीमधून स्वामी आपल्याला हाच धीर देत आहेत की बाळांनो, तुम्ही शंका करू नका. तुम्ही मला सर्व समर्पित केले आहे ना, तर तुमच्या जीवनाचे सर्व जबाबदारी मीच चालवतो आहे. जे जे तुमच्यासाठी योग्य आहे ते मी तुमच्या जीवनात देतो आहे. श्रद्धा ठेवा व सबुरी ठेवा. अग्निहोत्री बुवांचे आध्यात्मिक पात्रता खूप उंचीवर गेलेली होती. इथे आध्यात्मिक पात्रतेचा अर्थ आहे स्वामींबद्दलचे असीम प्रेम. असे प्रेम की जे बेशर्त आहे आणि अतूट व अभेद्य विश्वास. आणि या प्रेमाचा आणि विश्वासाच्या शक्तीने ते स्वामींच्या अगदी निकट गेले होते. परंतु त्यांना असे वाटायला लागले की मी स्वामींच्या अगदी जवळचा आहे, स्वामींचा लाडका आहे. परंतु एका बर्फीच्या तुकड्याच्या निमित्ताने स्वामींनी त्यांना हे दाखवून दिले की तुझ्या अंतर्मनात अजूनही अदृश्य मायेच्या इच्छा लपलेल्या आहेत आणि त्या अदृश्य इच्छा स्वामींच्या सोबत एकरूप होण्याच्या आड येत आहेत. आणि खरोखरच बुवांची भक्ती इतकी अनन्य होती की त्यांना लगेचच समजले की स्वामी आपल्याला दर्शन का देत नाहीत. आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांनी लगेचच स्वामींची माफी मागून त्यावर कार्य सुद्धा सुरू केले. आज आपल्याला स्वामी बुवांच्या निमित्ताने हे शिकवत आहेत की तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर येत आहे, तुमची प्रत्येक मागणी पूर्ण होत आहे, मग ती व्यक्तिगत असो किंवा अव्यक्तिगत. पण ते पूर्ण होण्यासाठी आपल्याच अंतर्मनातील नकारात्मक अदृश्य इच्छाच आड येत आहेत. जसे एखादी व्यक्ती घरामध्ये शांतता नांदावी म्हणून स्वामींना प्रार्थना करते आणि घरामध्ये येताच घरातील मंडळींना बघून लगेच बोलते की हे लोक कधीच सुधारणार नाहीत. खरं तर हे लोक कधीच सुधारणार नाहीत ही अदृश्यामध्ये बेहोशीमध्ये झालेली नकारात्मक प्रार्थना आहे. आणि हीच प्रार्थना घरामध्ये शांतता नांदावी या प्रार्थनेला छेद देणारी आहे. म्हणूनच आजच्या लीलेचा संदर्भ घेता आपल्याला स्वामी प्रेमाच्या भावनेमध्ये वाढ करायची आहे. स्वामींवरचा विश्वास अभेद्य व अतूट करायचा आहे, जेणेकरून या भक्तीच्या आणि श्रद्धेच्या शक्तीने आपण खूप संवेदनशील बनू, स्वामींचा प्रत्येक संकेत पकडण्याच्या पात्रतेचे बनू आणि आपल्या प्रार्थनेच्या आड येणाऱ्या चुकीच्या इच्छा समजावून घेऊन त्यावर काम करू. या पृथ्वीवर स्वामींच्या भक्तिमय अशा सुंदर जीवनाची अभिव्यक्ती करू. आज आपण स्वामींना प्रार्थना करू की हे स्वामी राया, तू माझी आई आहेस, तू माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करते आहेस. हे माऊली, मला पण ठाऊक आहे की जर त्या इच्छा पूर्ण होण्यास विलंब होत असेल तर त्याला छेद देणाऱ्या माझ्या मनातील अदृश्य नकारात्मक इच्छाच कारणीभूत आहेत. माझी इतकीच प्रार्थना आहे की माझ्या शरीरामध्ये तुझ्या अनन्य भक्तीचा संचार होऊ दे. शरीरातील प्रत्येक पेशी आणि पेशीमध्ये तुझ्या प्रेमाचा संचार होऊ दे आणि तुझ्या प्रेमाने मला इतके संवेदनशील बनव की तू जे मला मार्गदर्शन देते आहेस ते माझ्या बुद्धीला लगेचच समजेल आणि ही तुझी आज्ञा म्हणून त्यावर मी काम करेन. जय जय स्वामी समर्थ. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक व इतर स्वामी भक्तांबरोबर जरूर शेअर करा. त्याचप्रमाणे तुम्ही जर आपल्या कथामंथन या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवर जेव्हा कधी नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याची खबर, त्याची माहिती तुम्हाला नक्की मिळेल. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद.